नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्याला धैर्य आणि करुणेचा कदाचित एक नवीनच दृष्टिकोन देईल. आणि गंमत म्हणजे ही कथा स्वतः गौतम बुद्धांनी त्यांच्या एका पूर्वजन्माबद्दल सांगितलेली आहे. तर मग हा प्रश्न सुरुवातीलाच विचारून टाकूया, कारण ही गोष्ट फक्त एका प्राण्याच्या शौर्याची नाहीये, तर इथे धैर्याचा एक खूप वेगळाच प्रकार आपल्याला बघायला मिळतो. ही कथा मुळात आली कुठून? तर बुद्धांनी ती एका भिक्खूला सांगितली होती, जो आपल्या आईवडिलांची खूप सेवा करायचा. आणि याच वाक्यातून, की पशुयोनीत जन्म घेऊनही त्यांनी आईवडिलांसाठी प्राण दिले, या कथेचं सार म्हणजे कर्तव्य आणि भक्तीची भावना अगदी स्पष्ट होते. तर ही गोष्ट आहे कोसल राज्याची. तिथला राजा, त्याला शिकारीचा इतका नाद होता की लोकांचं रोजचं जगणंच मुश्किल झालं होतं. त्याची ही आवड, त्याचं हे व्यसन राज्यासाठी एक मोठी समस्या बनून राहिली होती. जरा विचार करा, राजा शिकारीला निघाला म्हणजे काय? तर लोकांची शेती थांबली, व्यापार थांबला, सगळंच ठप्प. लोकांसमोर प्रश्न एकच होता, यावर काहीतरी तोडगा काढायला हवा, नाही का? आणि याच गरजेतून एका मोठ्या योजनेचा जन्म झाला. आणि लोकांनी जी कल्पकता दाखवली आहे ना, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी असा काही चतुराईचा मार्ग शोधला की राजाची शिकारीची हौसही भागेल आणि लोकांचं आयुष्यही सुरळीत चालेल. त्यांनी काय केलं तर हरणांसाठी एक अशी जागा तयार केली जी दिसायला तर अगदी सुरक्षित होती, पण खरं तर तो एक सापळा होता. लोकांची योजना तर यशस्वी झाली, पण ह्याच योजनेत आपल्या कथेचा नायक नंदी अडकला. आणि बरोबर इथूनच कथेला एक भावनिक, एक वेगळंच वळण मिळतं. तर हा नंदी होता तरी कोण? तो फक्त एक हरिण नव्हता. तो होता हरणांचा राजा, आपल्या कळपाचा नेता. पण त्याची खरी ओळख, त्याचं खरं वैशिष्ट्य काय होतं? तर आपल्या आई-वडिलांप्रती असलेली त्याची ती अगाध भक्ती, हेच त्याचं चारित्र्य होतं. कल्पना करा त्या क्षणाची. लोकांनी सगळ्या हरणांना घेरलंय. नंदियाला हे कळून चुकलं होतं की जर तिघेही सापडलो तर कोणीच वाचणार नाही. म्हणून त्याने स्वतःला पुढे केलं. त्याने विचार केला की जर मी एकटाच दिसलो तर लोकांना वाटेल की इथे फक्त एकच हरिण आहे आणि माझे आईवडील वाचतील. तर आता नंदी त्या बागेत अडकला होता, प्रत्येक दिवशी मृत्यूची वाट पाहत. दिवस सरत होते आणि मग एक दिवस त्याच्या आईवडिलांकडून एक असा निरोप आला, ज्याने त्याच्या तत्वांची, त्याच्या धैर्याची खरी कसोटी लावली. हा निरोप एका ब्राह्मणाने आणला होता. त्या शब्दांमधली व्याकुळता जरा समजून घ्या. आपल्या मुलाला फक्त एकदा पाहण्यासाठी आसुसलेल्या आईवडिलांचा तो संदेश होता आणि तो थेट नंदीशच्या काळजाला जाऊन भिडला. आणि इथेच नंदीचं वेगळेपण, त्याचं मोठेपण दिसून येतं. खरं तर तो सहज पळून जाऊ शकला असता, बरोबर? पण नाही, त्याने तसा केलं नाही. त्याच्यासाठी राजाने दिलेलं अन्न-पाणी ही फक्त एक सोय नव्हती, ते एक ऋण होतं, एक नैतिक जबाबदारी होती. आणि ती जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय जाण्याचा विचारही तो करू शकत नव्हता. ही होती त्याची सचोटी. आणि अखेर तो दिवस आला. नंदियाची पाळी होती. राजा धनुष्यबाण सज्ज करून उभा होता आणि समोर होता नंदिय. हा काही साधा शिकारीचा प्रसंग नव्हता. हा होता सद्गुण आणि हिंसा यांच्यातला एक थेट सामना. हा फरक बघा, हेच तर दाखवतं की नंदी किती वेगळा होता. एरवी एखादा सामान्य प्राणी काय करतो? मृत्यूच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी पळतो. पण नंदी, तो मृत्यूला सामोरं जाण्यासाठी अगदी स्थिर उभा राहिला. त्याची ही निर्भयता कुठून आली होती? तर त्याच्या आतल्या शक्तीतून, त्याच्या तत्वांमधून. आणि हा आहे कथेचा क्लायमॅक्स. तो राजा, जो एक निर्दयी शिकारी होता, तो नंदियेची करुणा, त्याचं धैर्य पाहून इतका भारावून गेला की त्याच्या हातातला धनुष्य थरथरायला लागला. अक्षरशः नंदियेच्या सद्गुणांनी राजाच्या हिंसक वृत्तीवर मात केली होती. एवढंच नाही, नंदियाने राजाला थेट आव्हानच दिलं. महाराज, बाण का सोडत नाही? सोडा. यात भीतीचा लवलेशही नव्हता. होता तो फक्त आपल्या तत्वांवर ठाम असण्याचा एक जबरदस्त आत्मविश्वास. हे शब्द ऐकून तर राजा आणखीनच चकित झाला. आणि त्या एका क्षणाने, त्या एका घटनेने सगळं काही बदलून टाकलं. राजाने आपला धनुष्य खाली ठेवला आणि फक्त नंदियालाच नाही, तर तिथल्या सगळ्यांनाच अभयदान दिलं. पण गंमत म्हणजे नंद्याची करुणा फक्त स्वतःच्या कळपापुरती किंवा हरणांपुरती मर्यादित नव्हती.
त्याने राजाकडून सर्वांसाठी अभयदान मागून घेतलं. अगदी 3 गटांना सुरक्षा मिळाली. त्या बागेतली सगळी हरणं, आकाशातले सगळे पक्षी आणि पाण्यातले सगळे मासे, यातून त्याची सर्व जीवसृष्टीबद्दलची दया दिसून येते. आणि गोष्ट इथेच संपत नाही. नंदियाने त्या राजाला राज्यकारभाराचे 10 महत्वाचे नियम शिकवले. दान, शील, न्याय, शांती, दया, क्षमा. विचार करा, एका शिकारी राजाचं रूपांतर त्याने एका न्यायी शासकामध्ये केलं. ही शिकवण आजही तितकीच महत्वाची आहे, नाही का? आणि हे जे श्लोक आहेत ना, राजाच्या बाणापुढे मी माझी बाजू उघडी केली, मग माझ्या आईला पाहिले आणि मी धन्य झालो, हेच नंदीरवर्याचं संपूर्ण प्रवासाचं सार सांगतात. त्याने आपलं कर्तव्य पूर्ण केलं आणि त्यातच त्याला समाधान मिळालं. तर मग ह्या संपूर्ण कथेतून आपण काय शिकायचं? हे फक्त एका हरणाची शौर्यगाथा नाहीये. ही एक खूप मोठी शिकवण आहे की खरं धैर्य, खरी ताकद ही हिंसाचार करण्यात नाही, तर आपल्या तत्वांसाठी ठाम उभं राहण्यात आणि दुसऱ्यांप्रती करुणा दाखवण्यात आहे. आणि जाता जाता हा एक विचार नक्की करून बघा. ही कथा सांगते की सद्गुण हे ढालीसारखं काम करू शकतात. मग आपल्या आजच्या जगात जिथे अनेकदा आक्रमकतेलाच ताकद समजलं जातं, तिथे करुणा दाखवणं हेच सर्वात धाडसाचं, सर्वात बलवान कृत्य कधी ठरू शकतं. जरा विचार करा.